मान्सून लांबल्यामुळे शासनाचेही निर्देश आहेत की तुम्ही 1 दिवसाआड पाणी पुरवठा योजना सुरू करा. आता आज सर्वसाधारण सभेमध्येही चर्चा झाली आणि आम्ही प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना पहिले आवाहन करू इच्छितो की कृपया पाणी जपा. पाणी ह्या वर्षी पूर्ण सीझनमध्ये सुद्धा पाऊस खूप कमी पडणार आहे, त्यामुळे फक्त आताच नाही तर पूर्ण वर्षभर आपल्याला काटकसरीचं नियोजन करायचं आहे. दुसरी गोष्ट, आजच्या घडीला आपल्याकडे 10 टँकर सुरू केले होते महानगरपालिकेने, ते आता आम्ही 25 ते 30 टँकर्स करायचं नियोजन आम्ही करत आहोत. प्रत्येक प्रभाग क्षेत्रानं आहे हे टँकरचं आमचं नियोजन राहील. आणि त्यासोबत आपली जी पंचगंगा नदीची जी पाण्याची जी पातळी होती, साधारणतः त्या पातळीपर्यंत आज संध्याकाळपर्यंत ती पातळी होईल, जेणेकरून आपले हे जे तिघही पंपिंग स्टेशन आहेत, शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी, हे तिघही सुरू होऊन जवळपास 110 MLD पाण्याचं पंपिंग आज संध्याकाळपासून सुरू होईल. आणि उद्या माझी अपेक्षा आहे की आपल्या शहरातले, जसं आपण एक दिवस अर्धा भाग असं आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याचं जाहीर प्रकटन सुद्धा आम्ही पेपराच्या माध्यमातून केलेलं आहे. तसं नियोजन सुरू होईल. त्यासोबत काही आपल्या ज्या खाजगी विहिरी आहेत, काही हँडपंप्स आहेत, बोर आहेत, त्याचं अधिग्रहण करायचं आम्ही आता ऑर्डर काढत आहोत. टँकर्स आम्ही वाढवत आहोत. तर मला पहिले नागरिकांना आवाहन करायचं आहे की ही सिच्युएशन थोडीशी अनएक्सपेक्टेड आणि सरप्रायझिंग सिच्युएशन झाल्यामुळे पूर्ण शहरामध्ये आपल्याला तसं पॅनिकचं वातावरण झालंय. कृपया कोणी पॅनिक होऊ नका. हा एक भाग. दुसरा भाग, आम्ही महानगरपालिकेच्या वतीने हे तिघही पंपिंग स्टेशन जे आपण स्टँड बाय आपण म्हणतो की जर काळंबाडी धरणातून बंद पडला तर हे तिघही पंपिंग स्टेशन प्लस कळंबा तलाव चालू आहे, परंतु हे तिघही पंपिंग स्टेशन आपण तत्काळ सुरू करून घेत आहोत. मी स्वतः काल राजारामपुरी बंधाऱ्यात जाऊन जे बर्गे आपले खराब झाले होते ते रिप्लेसमेंट करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आता आपली पाण्याची पातळी सुरू होऊन सर्व पंपिंग स्टेशन आपल्या सुव्यवस्थितमध्ये आहेत. आताच मी फोन केला होता तिथल्या स्थानिक अभियंत्याला, आताही एअर पकडता आहे, परंतु संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सफिशियंट पाण्याची लेवल होईल आणि आपला पाणी पुरवठा सुरळीत अशी अपेक्षा आहे. माझी विनंती एवढीच आहे नागरिकांना की कृपया आता अत्यावश्यक बाबी सोडून गाडी धुणे किंवा काही जनावरं धुणे किंवा आपल्या बाहेरच्या काही अनावश्यक बाबींना पाण्याचा वापर टाळावा. हा एक भाग. दुसरा भाग, अत्यावश्यक गोष्टींवरतीच पाणी पुढे 2 महिने तरी, ऑगस्टपर्यंत तरी आपल्याला ह्याचं नियोजन करायचं आहे आणि तशा सूचनाही राज्य शासनाच्या आलेल्या आहेत. कृपया महापालिका प्रशासनाला आपण सहकार्य करावं ही मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.